हॅलो मित्रांनो, तर आज आपण फायनली क्लास चालू करत आहोत। तर आपण काय करणार तर 10वीच्या गणितामध्ये दोन पार्ट त्यांनी दिलेले आहेत। पहिला आहे तो अल्जेब्रा आहे आणि 2 नंबरचा आहे काय केलं त्यांनी जॉमेट्री घेतलेला आहे। तर आपण काय करणार आहोत आधी जे थोडा इझी आहे की मुलांना समजण्यासाठी आपण आधी अल्जेब्रा घेणार आहोत पार्ट आणि त्याच्यानंतर काय करणार आपण भूमितीचा पार्ट घेणार आहोत। अल्जेब्रामध्ये काय आहे तर 5 पार्ट त्यांनी घेतलेले आहेत, 6 चॅप्टर। पहिलं त्यातलं आपण आज पहिला चॅप्टर आपण सुरू करणार आहोत। पहिल्या चॅप्टरमध्ये काय केलं त्यांनी 5 असाइनमेंट दिलेले आहेत जे की एक्सरसाइज होतं। तर त्यातले आपण काय करणार आहोत पहिली एक्सरसाइज घेणार आहोत। आपण काय करणार आहोत सुरुवातीला जे एक्सरसाइज त्यांनी दिलेले आहेत ते एक्सरसाइजमधले पहिला आपण समजून सांगणार आणि 2-2 प्रॉब्लेम एक लेक्चरला 2 प्रॉब्लेम घेणार आहोत आणि जे सेकंड लेक्चर त्याच चॅप्टरवर आपण काय करणार आहोत जे काय एक्सरसाइजमध्ये दिलेले त्यांनी ते पूर्ण घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण काय करू आज पहिल्या चॅप्टरमध्ये आपण सुरू करू। तर पहिला चॅप्टर काय आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल। काय करत आपण चॅप्टर फर्स्ट घेणार आहोत लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल। तर लिनियर इक्वेशन म्हणजे काय असं नेमकं असं इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत आणि त्या 2 व्हेरिएबल बरोबर काय केलेलं आहे एक रिअल संख्या घेतलेली आहे। तर आपण एक एक्झाम्पल घेऊ। तर आपण काय करू तर mx प्लस ny प्लस c इक्वल टू 0। तर ही जे 2 व्हेरिएबल घेतलेले आहेत एक्स आणि वाय त्या दोन्ही जे व्हेरिएबल आहेत त्यांचे जे वर्गमूळ आहे ज्याला की आपण वरी हे जे वर्गमूळ आहे त्यांचं ते 1 आहे। त्यांच्या डोक्यावर काय केलेलं आहे 1 असतोय। 2 असेल आपण काय म्हणतो त्याला स्क्वेअर असतोय। तर जर इन केस दोन्हीपैकी कोणत्याही व्हेरिएबलवर जर स्क्वेअर आला किंवा क्यूब आला तर ते लिनियर इक्वेशन होत नाहीये। लिनियर इक्वेशन म्हणजे काय आहे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आणि त्यांच्यासोबत रिअल नंबर दिलेला आहे। तर आपण काय केलेलं याला व्हेरिएबल आपण काय घेतले तर एक्स आणि वाय त्याचबरोबर काय रिअल नंबर घेतलेले तर रिअल नंबर आपण काय आहे एम अँड वाय असे सॉरी एम आणि एन असे 2 रिअल नंबर आपण घेतले। तर आपण काय करू तर त्यातलं पहिलं सॉल्व केलेलं बघू तर त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं गेलेलं एक्सरसाइज मधलं आपण घेणार आहोत। तर ते आपण काय करू तर पहिलं एक एक्झाम्पल घेऊ। तर एक्झाम्पल फर्स्ट घेऊ। तर पहिले एक्झाम्पल काय घेऊ आपण 5x ह्या एमच्या जागेवर तुम्ही ए टू झेड मधली कोणतीही संख्या टाकू शकतात आणि एक्स आणि वाय मध्ये काय करायचं आपण ए बी सी मधून झेड पर्यंत तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता। एक्स वायच्या जागेवर तुम्ही ए आणि बी सुद्धा घेऊ शकतात, सी डी काहीही घेऊ शकतात आणि या रिअल नंबरच्या जागेवर काय होणार संख्या येणार। तर आपण पहिलं गणित घेऊ तर 5x - 3y इक्वल टू 8। दुसरं घेऊ तर 3x प्लस y इक्वल टू 2। हे इक्वेशन ह्या इक्वेशनला आपण काय करू 1 नंबर देऊ तर ह्याला 2 नंबर देऊ। तर आपल्याला काय करायचं त्यामध्ये ह्या दोन्ही व्हेरिएबलचे आपल्याला व्हॅल्यू म्हणजे संख्या काढायची। जसे की एक्सची व्हॅल्यू काय येईल आणि वायची व्हॅल्यू काय येईल तर आपल्याला ते काढायची आहे। तर ते काढण्यासाठी काय करावं आपल्याला या दोन्ही इक्वेशन जे 1 आणि 2 नंबरचे इक्वेशन आहे तर त्याचा आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करावं लागेल जेणेकरून काय होईल की आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू निघून जाईल। तर आता या दोन्हीला आपण काय जर प्लस मायनस केलं तर काय होईल कोणतीही एक व्हॅल्यू कट होणार नाही। त्यासाठी आपण जर ह्याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं जर इक्वेशन 2ला तर आपण
एक व्हॅल्यू याची कट होऊन जाईल, कारण हे कसं पहिल्याचे आहे ते मायनस आहे, दुसऱ्याची प्लस आहेत, तर त्याचं काय होईल, जर इथं 3y आलं तर मायनस प्लसमध्ये हे कॅन्सल होऊन जाईल. तर काय करू आपण, मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन सेकंड. 2 नंबरला आपण काय करू, तर 3नी गुणू तर जेणेकरून एक सोबत जर त्याची ॲडिशन केली तर ते काय होईल, 0 होऊन जाईल. तर इथं काय येईल, 3 त्रिक 9x प्लस इथं काय असतंय, काहीच नाही, याचा अर्थ 1 असतोय, म्हणजे 3 1 3y इक्वल टू 3 2 6. ह्याला काय करू आपण, इक्वेशन 3 देऊ. तर आता काय करू, तर आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ह्याची काय करू, आपण बेरीज करू. तर ॲडिशन ऑफ इक्वेशन 1 अँड 3. इक्वेशन 1 आणि 3ची काय करू, आपण ॲडिशन करू. तर इक्वेशन 1 काय आहे, 5x मायनस 3y इक्वल टू 8. आणि इक्वेशन 3 काय आहे, 9x प्लस 3y इक्वल टू 6. हे काय करू, आपण बेरीज करू. तर 9 5 किती होते, तर 14. तर 14x. आता मायनस 3y मधून प्लस 3y गेलं तर काय होणार, 0 होणार. 0ला प्लस लावलं काय मायनस लावलं काय काही फरक पडत नाही. इक्वल टू 8 आणि 6 14. तर काय होणार फायनली, 14x इक्वल टू 14. आता हे 14x सोबत काय गुणाकार रूपात आहे, तर इकडे आल्यावर काय होईल, भागाकार रूपामध्ये. तर x इक्वल टू 14 भागिले 14. तर 14 1 14, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, 1 आलेली आहे. ही एक्सची व्हॅल्यू काय आली, 1 आली आहे. आता हीच काय करू, तर आपण जर इथं 2 नंबरचे इक्वेशन किंवा 1 नंबर तुम्ही कोणतंही घेऊ शकता, असं काही नाही की हेच घ्यावं म्हणून. तर आपण काय करू, 1 मध्ये टाकलं थोडं सोपं होऊन जाईल, त्याच्यामुळे आपण काय करू, 1 नंबरमध्ये आपण व्हॅल्यू टाकू. तर पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड, 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये. तर 2 नंबरची इक्वेशन काय आहे, 3x प्लस y इक्वल टू 2. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय आलेली, 1, म्हणजे 3 × 1 प्लस y इक्वल टू 2, म्हणजे 3 1 3 प्लस y इक्वल टू 2. आता हे 3 इकडे कसं बेरीज अधिकार आहे, प्लसमध्ये 3 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, मायनसमध्ये. तर काय करू, y इक्वल टू 2 मायनस 3 असं लिहू शकतो आपण, हे जर इकडे गेलं तर प्लस 2 मधून जर -3 गेले तर काय होणार, -1 शेवटला राहणार, कारण जी व्हॅल्यू मोठी आहे तर ती अजून छोटी. तर हे -3 हे मोठे तर कशापेक्षा, +2 पेक्षा. तर +2 जर -3 मधून गेले तर किती राहणार, -1. ही झाली तुमच्या 2 व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड केली आणि वायची व्हॅल्यू आपण काढून घेतली. तर अशा प्रकारे एकदम छोटे प्रॉब्लेम होतं. अजून ही झाली तुमची पहिली पद्धत. आपण काय करणार आहोत, अजून दुसरी पद्धत ह्याच्यामध्ये आपण चेंज करणार आहोत आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मी प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवणार आहे. तर आता पहिली पद्धतीने बघितलं, आता दुसऱ्या पद्धतीने बघूत. आपण काय करूत, आता इथं एक व्हॅल्यू घेऊन बघूत.